तर जळगाव महापालिकेवर देखील पुन्हा महिला राज असणारे महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले। 2018 पासून जळगाव मनपावर महिला राज कायम आहे। उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, वैशाली पाटील, गायत्री राणे आणि माधुरी बारी या महापौर पदाच्या दावेदार आहेत। तर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय अमित पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील महापौर पदासाठी ताकद लावण्याची शक्यता आहे। याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। नुकतीच महानगरपालिकेची निवडणूक ही पार पडलेली आहे आणि महापौर पदाच्या आरक्षणासाठीची आज सोडत झालेली आहे। जळगाव शहराचा जर विचार केला तर जळगाव महानगरपालिकामध्ये ओबीसी महिला राखीव ही आरक्षित सीट या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर गेल्या 8 वर्षापासून जळगाव महानगरपालिका ही प्रशासनाच्या ताब्यात होती। आता मात्र प्रशासनाच्या ताब्यातून ही नेते मंडळींच्या ताब्यात येणार आहेत आणि जळगाव महापालिकेवर पुन्हा महिला राज या पाहायला मिळणार आहे। या अगोदर देखील महापालिकेवर महापौर महिलांचा सत्ता महिला राखीवच होत्या, तर जळगाव महापालिकेत महापौर पदासाठी हे ओबीसी महिला आरक्षित जाहीर झालेला आहे। वैशाली पाटील ह्या जरी पहिल्यांदा या ठिकाणी निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या तर नवीन चेहरा असून देखील ह्या पहिल्यांदा बिनविरोध या ठिकाणी झालेल्या आहेत। बिनविरोध निवडून आल्यानंतर वैशाली पाटील या ठिकाणी अमित पाटील यांच्या पत्नी आहेत आणि अमित पाटलांचा जर विचार केला तर अमित पाटील हे आमदार मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि निकटवर्तीय मानल्यामुळे मंगेश चव्हाण या ठिकाणी निवडणूक प्रभारी अधिकारी या ठिकाणी होते, त्यामुळे वैशाली पाटील यांचं देखील नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत। तर आता या महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार, कोणाचं नाव पुढे येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।